आज या ठिकाणी महाराष्ट्र राज्यामध्ये ज्या मार्केटचं नाव घेतलं जातं त्या छत्रपती शिवाजी महाराज महात्मा फुले मार्केट यार्ड चाकण. आज आपण जर पाहिलं तर परिस्थिती शेतकऱ्यांची काय आहे आणि त्या अनुषंगाने हे आंदोलन चालू झालेलं आहे. हे आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रात पसरत आहे, परंतु आज जर पाहिलं तर नुसता कांदा प्रश्न उभा नाही. शेतकऱ्याला जीवन जगावं किंवा नाही जगावं इथपासून प्रश्न सुरू झालेला आहे. या कांदा आंदोलन करावं काय लागतंय? कारण तुम्ही आम्ही शेतकरी, माझ्यासारखा शेतकरी रोज सकाळी मार्केटला तरकारी घेऊन येतो, परंतु गेली 20-25 वर्ष ज्या वेळेला तरकारी या मार्केटला विकत असताना या मार्केटमध्ये होणारे बदल आणि शेतमालाचे पडते भाव, 2000 साली सोयाबीनला काय भाव होता, 2000 साली कांद्याला काय भाव होता, 2000 साली कोथिंबीरीला काय भाव होता आणि 2000 साली सोन्याला काय भाव होता, याचा विचार सगळ्या शेतकऱ्यांनी करायला पाहिजे. आपण नुसतं म्हणतो सरकारने हे केलं, सरकारने ते केलं. सरकारने काही केलं नाही. सरकारने निष्क्रियता फक्त शेतकऱ्यांच्या बाबतीत दाखवली. जगावं की मरावं हे शेतकऱ्याला झाले. नुसती आत्महत्यांची आकडेवारी मोजली जाते, परंतु त्या आत्महत्याचा विचार केला जात नाही. इथं मड्यांवरती पाय देऊन निवडणुका लढवल्या जातात, त्या निवडणुका जिंकल्या जातात आणि त्या निवडणुकांच्या जीवावरती माझ्या शेतकऱ्याची लूट केली जाते. आज या ठिकाणी सम्राट डीएपीचे काय भाव होते 2000 साली, आज काय भाव आहे डीएपीचे? 250-300 रुपयाला मिळणारी गोण आज या ठिकाणी 2000 रुपयाला जाते. या ठिकाणी 50 रुपयाला मिळणारा युरियाची गोण आज 400 रुपयांना विक्री केली जाते. तीही काळ्या बाजाराने विक्री केली जाते. त्या ठिकाणी अनेक दुकानदारांवर कारवाई होतात. मग आम्हाला युरिया का मिळत नाही? या सगळ्या मागे सरकार आहे. प्रत्येक खताच्या सल्फेटाच्या दुकानावर या ठिकाणी या देशाच्या पंतप्रधानांचा फोटो आहे. अहो, तो फोटो कशासाठी लावला आहे? फक्त आमच्या शेतकऱ्यांना लुटण्यासाठी लावलेला आहे. आज कांद्याचं मार्केट जर पाहिलं, उत्पादन खर्च काढा आणि या कांद्याच्या मार्केटमध्ये आज या ठिकाणी मी पहिल्यांदा पाहतोय 15 रुपयाच्या वर कांदा गेलाय, नाहीतर 7 आणि 8 रुपये कांदा खपत होता. आज का कांद्याला बाजार वाढले? आंदोलन सुरू करायचं म्हणून व्यापाऱ्यांना काय पुढून आभाळातून पैसे पडले का? आज कांदा 15 रुपयाच्या पुढे गेला, रोज कांदा 7 आणि 8 रुपये खपतो. आज जर कांद्याचा भाव बघितला 7 आणि 8 रुपयांनी 15 रुपयांनी सुद्धा काय परवडते शेतकऱ्याला? 500 रुपये बाईला या ठिकाणी हजेरी द्यावी लागते. या ठिकाणी मोटर चालू करायला गेलं तर कधी लाईट नसते. त्या ठिकाणी वाफ्यामध्ये माणसं आले की लाईट जाते. त्यावेळेला 500 रुपये मोलाचे या ठिकाणी 5000 रुपये 10 माणसांचे फुकट शेतकऱ्याला भरावे लागतात. कशी कांदे लागवड करावे, रात्री अपरात्रीचं पाणी द्यावं. या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी त्यांनी वाघ आणून सोडलेत. प्रत्येकाच्या गावात जाऊ, काय समस्या आहे? रात्रीचं पाणी द्यायला वाघाची समस्या आहे. आता सुद्धा वाघ दिवसा ढवळ्या फिरतायत. काल मी माझ्या शेतात या ठिकाणी दिवसा मोटर चालू करायला गेलो, 3 वाघ मला आढळून आले. कोणाकडे तक्रार करायची? तहसीलदारांकडे गेलो तर ते म्हणतात नाही वकील साहेब, या ठिकाणी सगळीकडे तो प्रश्न आहे, तो प्रश्न असा मिटणार नाही. मग मिटणार कशाने? हे वाघ सोडलेत कशासाठी तुम्ही? आमच्या शेतकऱ्यांना रात्री अपरात्री शेतात जाऊ नये, शेतकऱ्यांनी ही जमीन विकून टाकावी आणि तुमच्या व्यापारी मारवाड्यांनी ही जमीन घ्यावी, माझा शेतकरी भूमिहीन व्हावा, यासाठी हे वाघ आणून सोडलेत. यासाठी तुम्ही कांद्याचे भाव पाडलेत, यासाठी तुम्ही तरकारीला बाजार मिळू देत नाही. टोमॅटोचे पुढे भाव वाढले, टीव्ही चॅनलवाले लगेच घेऊन पळतात, दिल्लीपर्यंत बातमी जाते, सगळीकडे जाते, टोमॅटोचे भाव वाढले. खिशाला परवडत नाही, ग्राहकाने काय करायचं? कांद्याचे भाव वाढले, ग्राहकाला परवडत नाही. अहो, आम्ही 2000 साली कपड्याच्या दुकानात जात होतो, आम्ही 2000 साली टीव्ही फ्रीज घ्यायला जात होतो, आम्ही 2000 साली गाड्या घ्यायला जात होतो. त्यावेळेची किंमत आणि आताची किंमत काढा आणि मग आम्हाला विचारा. जे सोनं 3000 रुपये तोळ्याने मिळत होतं ते सोनं 2 लाख रुपये तोळ्यापर्यंत गेले आणि माझ्या शेतकऱ्याचा कांदा त्याही वेळेला 10 रुपये खपत होता आणि आजही 10 रुपयेच खपतोय. काय शेतकऱ्याची अवस्था आहे? कुठल्या करायची शेतकऱ्याच्या मुलामुलींनी लग्न आणि कुठल्या शेतकऱ्याने पुढे यायचं? तुम्हाला एसी गाड्या पाहिजेत, तुम्हाला निवडणुका पाहिजे, तुम्हाला दुसरं काही राज्यात नको. नाकामध्ये धूळ जाऊ नये, एसी मध्ये आपलं अख्खं आयुष्य जावं. माझ्या शेतकऱ्याने उन्हातान्हात या ठिकाणी टोपी घालून काम करावं, परंतु त्याला त्याच्या घामाचा दाब मिळत नाही, त्याला त्याच्या घामाचा आराम मिळत नाही. परंतु तरी त्या
या ठिकाणी शेतकऱ्यांनी तुमच्या मागे जावं, या ठिकाणी पोलीस अधिकारी आले 100 शेतकऱ्यांनी पळत यावं, या ठिकाणी तलाठी भाऊसाहेब आले 100 शेतकऱ्यांनी पळत यावं. आमचा शेतकरी म्हणून जन्म गेले म्हणजे गुलाम म्हणून जन्म गेले आहे का? या देशामध्ये हा देश स्वतंत्र झालाय का? माझ्या शेतकऱ्याला गुलामगिरी कुठपर्यंत सहन करावी लागणार आहे? माझ्या शेतकऱ्याचा विचार कोणी करणार आहे का? या शेतकऱ्याचा विचार जर झाला नाही तर या ठिकाणी आज तुम्हाला जे हॉटेलमध्ये मिळतंय की 3 रुपयाचं या ठिकाणी आमचा कांद्याची पात घेतात, ती 300 रुपयाला विकतात. आमचा 1 किलो कांदा 10 रुपयाला घेतात. आमचा या ठिकाणी 1 किलो बटाटा 20 रुपयाला घेतात. परंतु त्याचे भाव काय लावतात? चिपचे काय भाव येतात? 50 ग्रॅम चिपचे या ठिकाणी तुम्ही 20 रुपये घेता. अशा अर्थाने शेतकऱ्याची लूट करता. परंतु ते चिप तुम्हाला कधी मिळतील? ज्या वेळेला माझा शेतकरी जगेल, माझा शेतकरी या ठिकाणी धान्य पिकवेल, बाजरी पिकवेल, ज्वारी पिकवेल, माझा शेतकरी कोथिंबीर पिकवेल. परंतु हे कधी शक्य होईल? ज्या वेळेला तो शेतकरी जगेल तोपर्यंत शक्य होईल. ज्या दिवशी तुम्ही शेतकऱ्याला मारायला निघाल, आज जर पाहिलं तर रस्त्याच्या कडेने पहा, प्रत्येक रस्त्याच्या कडेला या ठिकाणी कंपाऊंड झालेले आहेत. कशामुळे विकला माझ्या शेतकऱ्यांनी जमिनी? शेती परवडत नाही. कसं केलं तर मुला मुलींचे लग्न करता येत नाही. शिक्षणाला जावं, मुला मुलींच्या शिक्षणाला लाखो रुपये खर्च करावे, डॉक्टर करावं मुलाला. अहो, शेती विकून भरलेले पैसे नीटची तुम्ही पेपर फोडता. तुम्ही निवडणुकीमध्ये सुद्धा या ठिकाणी मतपेट्या मॅनेज करता. कुठे जायचं माझ्या शेतकऱ्याने? कधीतरी ठरवलं शेतकऱ्याने 1 एकर विकू, पण मुलाला डॉक्टर करू, मुलीला डॉक्टर करू. अहो नाही हो शक्य हो. तुमचा नेटचा पेपर फुटला. माझ्या शेतकऱ्याने अहो रात्र केलेला अभ्यास, शेतकऱ्याचा मुलानं या ठिकाणी चांगल्यात केलेला अभ्यास बुडाला. आणि तुम्ही मात्र देशांतर्गत जाऊन या ठिकाणी आरामशीर आहात. माझ्या 22 लाख विद्यार्थ्यांचं भवितव्य धोक्यात असताना तुम्हाला कुठलीही चिंता नाही, कोणाला चिंता नाही. प्रत्येकाला खुर्चीचं पडलंय, काहीच नाही. इथं ईडी सीबीआयचा धाक दाखवायचा, आपल्याकडे ओढून घ्यायचं आणि शेतकऱ्यांना लुटायचं. हे आता आज चालणार नाही. शेतकरी रस्त्यावर उतरायला सुरुवात झाली. आज हे आंदोलन या ठिकाणी छोट्या स्वरूपात या ठिकाणी सुरू होईल. उद्याच्या कालखंडामध्ये माझ्या शेतकऱ्याचा सगळा कांदा आज विकून चाललाय. आणि आज या ठिकाणी मे महिन्यामध्ये सगळ्या निवडणुका संपल्यात, परंतु कांद्याला भाव नाही. मला एक सांगायचंय, तुम्ही कांद्याला या ठिकाणी खरेदी करायला 12 रुपये 35 पैसे भाव देणार होतात, 15 रुपये भाव देणार होतात. आंदोलन चालू झाल्यावर कशा मिटिंगा सुरू झाल्या, कसं दिल्लीपर्यंत सरकार हल्लं. मग आंदोलन व्हायलाच पाहिजे का? माझ्या शेतकऱ्याने रस्त्यावर उन्हातानात यायलाच पाहिजे का? याच्यासाठी सगळं चाललंय का? यासाठी सगळं अट्टाहास आहे का? माझ्या शेतकऱ्याला या ठिकाणी जानेवारीपासून विकलेल्या शेतकऱ्याला, नोव्हेंबर डिसेंबर पासून माल विकलेल्या शेतकऱ्याला, प्रत्येक शेतकऱ्याला या ठिकाणी कांद्यामध्ये अनुदान भेटलं पाहिजे. तरच माझा शेतकरी जगू शकतो, माझा शेतकरी पेट धरू शकतो. अन्यथा माझ्या शेतकऱ्याला या ठिकाणी जगणं मुश्किल झालेलं आहे. आणि निश्चितपणाने सांगतो, अशी तशी सरकारला जाग आली नाही तर या ठिकाणी हे आंदोलन उग्र आणि तीव्र स्वरूपात करू. रस्ते रस्ते अडू. या ठिकाणी मंत्र्यांना, आमदारांना या ठिकाणी कोणाला आम्ही रस्त्यावर फिरू देणार नाही. आमच्या शेतमालाला जोपर्यंत चांगला भाव मिळत नाही, आम्हाला या ठिकाणी जोपर्यंत तुम्ही औषधाच्या दुकानात जा, जे औषध या ठिकाणी 50 रुपयाला तयार होतं त्याची किंमत 500 रुपये, त्यांची किंमत ठरवायची त्यांना या ठिकाणी स्वतःची मुभा आहे. कंपनीला औषधाची किंमत ठरवता येते, आम्हाला शेतमालाची किंमत ठरवता येत नाही. ज्वारी जास्त पिकली आमची 10 रुपयानेच जाते. मग तुम्ही म्हणता 60 रुपये ज्वारी गेली पाहिजे. अहो 60 रुपये नाही गेली तर आमच्या उन्हातानात शेतकऱ्याचा कडवा काढायला कोणी येत नाही आणि ज्वारी काढायला कोणी माणसं मिळत नाही. शेतकऱ्याची काय अवस्था येऊन बघा एकदा, त्या शेतामध्ये येऊन बघा. नुसत्या निवडणुका लढून राजकारण करून आणि पक्ष फोडाफोडी करून सत्ता काबीज करून काही होणार नाही. हा देश जगवायचा असेल, हा देश पुढे घेऊन जायचा असेल तर माझा शेतकरी जगला पाहिजे. यासाठी हे आंदोलन आहे. मी आज या ठिकाणी सर्व शेतकरी बांधवांना सुद्धा विनंती करणार आहे की या ठिकाणी या सरकारला जाग आणण्यासाठी तुम्हाला आम्हाला एकत्र यावे लागेल, रस्त्यावर उभं राहावं लागेल. तेव्हा हे आंदोलन कुठेतरी पुढे जाईल आणि आपल्याला न्याय मिळेल. आपल्याला न्याय मिळाला पाहिजे आणि माझ्या घामाचे दाम मिळाले पाहिजे. रात्रंदिवस कष्ट करून या ठिकाणी आम्ही घाम गाळतो आणि त्या घामावरती तुम्ही मजा करता, त्या घामावरती तुम्ही एसी मध्ये बसता आणि आमचा शेतकरी या ठिकाणी रात्र घाम गाळून या ठिकाणी उपाशी तापाशी दिवस काढतो आणि त्यालाच परत तुम्ही म्हणता नाही शेतकरी मजा मारतो, शेतकरी दारू पितो, शेतकरी बैलगाडा पळवतो आणि त्याच्यात त्याचे पैसे जातात. कोण मंत्री काय बोलतो, कोण मंत्री काय बोलतो, कोणाचं कोणाकडे लक्ष नाही आणि आमच्या शेतकऱ्यांची तुम्ही काही तमा करत नाही. आमच्या मातीला जे महत्व आहे, अरे या ठिकाणी आपण आता सिमेंट काँक्रीटमध्ये बसलेलो आहोत, तुम्ही ते थुकून बघा, त्या ठिकाणी परत माणूस बसणार नाही. माझ्या मातीमध्ये जा, माझ्या मातीमध्ये थुंका शिंका काही करा,
ती माती तुम्हाला 5 मिनिटामध्ये आपलंसं करून घेईल, एवढी ताकद त्या मातीमध्ये आहे. तुम्हाला ती माती जगवायची असेल तर तुम्हाला शेतकरी जगवावा लागेल. एवढंच या ठिकाणी खरं सरकारला खर्चावून सांगतो. शेतकरी जगला तरच हा देश जगेल, तरच हा समाज जगेल, एवढं या ठिकाणी सांगतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. धन्यवाद.